जिल्हा परिषद अध्यक्ष आज एस टीतून येत आहेत, कसा अनुभव तुम्हाला होता? छान वाटलं. लोकांच्या बरोबर म्हणजे आपण बोलता आलं, त्यांच्या समस्या समजून घेता आल्या, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. साधारणतः नो व्हेकल डेच्या सूचना तुम्ही दिलेल्या होत्या, तर शुक्रवारी आता अशा पद्धतीनं करा अशा सूचना तुम्ही दिल्या आणि स्वतः देखील आज एस टीनं आलेला काय नेमकं सांगा? आदरणीय मोदी साहेबांनी सांगितले की इंधन बचत करायचं आहे. त्यामुळं मी पण सगळ्यांना म्हणजे परवा मिटिंगच्या मी आव्हान केलं सगळ्यांना की आपण पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागूया की इंधन बचत होईल. त्यामुळं मी माझ्या स्वतःपासून सुरुवात केली की मी आज माझी शासनाची गाडी न वापरता एस टीनं कापशीहून माझ्या गावाहून मी कोल्हापूरपर्यंत एस टीनं आले आणि स्टँडवरून मी आता इथं जिल्हा परिषदेपर्यंत रिक्षानं आले. तुम्ही एस टीने येत असताना काही नागरिकांनी सुद्धा तुमच्याशी संवाद साधला असेल, नेमकं काय चर्चा झाली, सामान्यांचे प्रश्न अधिक तुम्हाला समजले असतील. होय, बस वेळेवर येत नाही हा मुख्य प्रॉब्लेम. परत मुलींना घरी जाताना वेळ फार होतोय, त्यामुळे मोबाईलची चार्जिंग संपलेले असते, फोन करून सांगू शकत नाहीत घरी की आम्हाला वेळ होणार आहे. त्यामुळे एस टी बसमध्ये मोबाईल चार्जरची जराशी सोय पाहिजे आणि सीट बेल्ट पाहिजेत. म्हणजे परवा एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला, ब्रेक लावल्याबरोबर तो पडला, त्याच्या तोंडाला टाके पडले. त्यामुळे शक्यतो झालं तर सीट बेल्टची एक व्यवस्था करायला पाहिजे.